धुळे शहरातील वाकारकर नगर येथील समता भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन। समता विभूती समीक्षण ध्यान योगी आचार्य श्री ज्ञानेश यांच्या 19व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त युग निर्माता आचार्य भगवान श्री 1008 श्री रामलालजी मासा यांच्या 19व्या आचार्य पदारोहण दिनानिमित्त या दिवसाचे औचित्य साधून दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 4 या दरम्यान वाकारकर नगर येथील समता भवनात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। सदर या रक्तदान शिबिरात श्री साधू मार्गे जैन संघ, श्री समता युवा संघ, साधू मार्गे जैन महिला समिती, श्री समता बहु मंडळ धुळे या सर्व संघांचे या भव्य रक्तदान शिबिरात सहकार्य लाभले। या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन यावेळेस सदर या संघांनी केले। समता भवन येथे सर्व समाज बांधव तसेच सामाजिक कार्यकर्ते, तरुण वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर या रक्तदान शिबिर यावेळेस सर्व तरुण वर्ग यांनी आपले रक्तदान केले व मोठा प्रतिसाद यावेळेस रक्तदात्यांनी दिला। असे अनेक उपक्रम या सर्व जैन संघांतर्फे राबविण्यात येत असतात। त्याचाच एक भाग म्हणून आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। यासाठी अध्यक्ष रमेश संकलेचा, उपाध्यक्ष रवींद्र जुनावम, विनोद कोचर, ललित कोठारी, अनिल कांकरिया, अक्षय संकलेचा, संजय छाजेड आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। आज आम्ही समता भवनला श्री साधू मार्गे जैन संघ आणि समता युवा संघ यांच्या संयुक्त आयोजनाने रक्तदान शिबिर घेतलेले आहे। आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर घेतो। मागच्या 7 ते 8 वर्षापासून आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर घेतो आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो पब्लिककडून आणि उत्साहपूर्वक आणि आम्हाला ब्लड बँकेचे सहकार्य फार चांगल्या प्रकारचं लागतं। आचार्य नानालालजी महाराज यांचा 19वा पुण्यस्मरण दिवस एवं वर्तमान आचार्य रामलालजी महाराज यांचा 19वा आचार्य दिवस त्यानिमित्तानं आम्ही हे शिबिर घेतलेलं आहे आणि फार चांगला रिस्पॉन्स आम्हाला भेटत आहे आणि दरवर्षी आम्ही घेत राहतो आणि परत ज्यांना पण आवश्यकता राहते इमर्जन्सीमध्ये त्यांना पण आम्ही व्यवस्था करून देतो। आतापर्यंत 40 बॉटल झालेल्या आहेत। आम्हाला असं वाटतं आहे की बा 71 बॉटलपर्यंत होण्याची शक्यता आहे तसं कमीत कमी असं। तर बाकी मेंबर अजून येणार आहे, 3 माहेपर्यंत ते शिबिर राहणार आहे।